नमस्कार मंडळी. तर मंडळी, नवीन वर्ष 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास कधी आहे तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया आणि या अधिक मासाचे महत्त्व देखील जाणून घेऊया. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, नवीन वर्ष 2026मध्ये अधिक मास येत आहे. त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. शास्त्रानुसार पुरुषोत्तम महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याचे स्वतःचे रूप सांगितले आहे. नावावरूनच स्पष्ट होते की पंचांगाच्या गणनेनुसार जेव्हा हिंदी दिनदर्शिकेत एक महिना अधिक असतो तेव्हा त्याला अधिक मास म्हणतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. म्हणून धर्मग्रंथानुसार अधिक मास व्रत पाळणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे खूप लाभदायक आहे. मग हा अधिक मास का येतो ते जाणून घेऊया. तर मंडळी, सौरवर्ष म्हणजे सूर्याच्या गतीनुसार सुमारे 365 दिवस आणि चंद्रवर्ष म्हणजे चंद्राच्या गतीनुसार सुमारे 354 दिवस, म्हणजेच दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक 2 ते 3 वर्षात एका पूर्ण महिन्या एवढा म्हणजेच 29 किंवा 30 दिवस होतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 32 किंवा 33 महिन्यांनी म्हणजे अंदाजे दर 2.5 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. मग हा अधिक मास नेमका कसा ठरवला जातो ते जाणून घेऊया. तर मंडळी, सामान्य चंद्र महिन्यात एक सूर्य संक्रांती म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा असते. ज्या चंद्र महिन्यात एक अमावस्या ते दुसरी अमावस्या कोणतीही सूर्य संक्रांती पडत नाही तो महिना अधिक मास ठरवला जातो. यानंतर येणारा महिना त्या अधिक मासाच्या नावानेच उदाहरणार्थ अधिक ज्येष्ठ असतो, पण तो निज मुख्य महिना मानला जातो. उदाहरणार्थ, जर ज्येष्ठ महिन्यात संक्रांती नसेल तर तो अधिक ज्येष्ठ होतो आणि नंतर येणारा ज्येष्ठ निज ज्येष्ठ. मग या 2026मध्ये अधिक मास कधी आहे ते जाणून घेऊया. तर मंडळी, 2026मध्ये पुरुषोत्तम महिना म्हणजे अधिक मास 17 मे ते 14 जून दरम्यान असेल. यावर्षी ज्येष्ठ महिन्याचा अतिरेक असेल, म्हणजेच यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असतील. अधिक मासात शुभ कार्ये म्हणजेच विवाह, गृहप्रवेश इत्यादी टाळली जातात. पण भक्ती, जप, तप, दान, पुण्य यांना विशेष महत्त्व असते. याला पुरुषोत्तम मास म्हणून भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण यांना समर्पित मानले जाते. तर मंडळी, आशा करते अधिक मासाबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.